तर खासदार सुप्रिया सुळे आता संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। आजचा हा त्यांचा मस्साजोगचा दौरा आहे आणि यावेळेला खासदार बजरंग सोनवणे हे देखील सुप्रिया सुळेंच्या सोबत उपस्थित आहेत। सुप्रिया सुळे त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड हे देखील मस्साजोगमध्ये पोहोचलेले आपण बघतोय। देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी त्यांचा आजचा हा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। संसदेत आपण या संदर्भात आवाज उठवणार असल्याचं देखील याआधीच सुप्रिया सुळे म्हणालेल्या होत्या आणि त्यानुसार आज आपण बघतोय सांत्वनपर भेट घेण्यासाठी देशमुख कुटुंबियांची सुप्रिया सुळे पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत स्वतः खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित आहेत। थोड़ा कैमरा पीछे बस हेलो बूम ठेवा म्हणजे सर मुलांना किती परीक्षा द्यायला लागतात। ही पहिली बोर्डची द्यायची, मग नीटची द्यायची, अजून ते युनिव्हर्सिटीची द्यायची। बिलकुल अभ्यास झाला अपेक्षा करण्याची हो ते बरेच जण आहेत का बऱ्याच मुली आहेत म्हणून ऍडमिशन घेतलं। म्हणजे गावातले बरेच जण 2 तास जायचं, पेपर द्यायचा आणि परत यायचं। बापरे, आपल्या घराची शहरात आपण किती जवळ, म्हणजे शाळेतच असतं बोर्ड आपलं ना, शाळेत शहरामध्ये बघा ना 9-10 मुली बरोबर असल्यामुळे नाही, पण 2 तास खूपच लांब आहे। घरातले कोण कोण चाची आहे, आई, आजी, आई, आई आजीच आहे, पप्पाची मामा या असेच आहे। तुझी कुठली शाळा? परिमळ लातूरला परिमळ हा लातूरला बोलला वाला रेणापूरकडे तालुका। किती वर्ष झाली तुम्हाला? 20 वर्ष। माहेरी कोण कोण असतं? माहेरी